Today we are celebrating National Science Day in the honor of Sri Raman sir. So my name is Tejas and my project is based on the law of conservation of energy. We know that the law of conservation of energy is the energy neither we create and nor we destroy. म्हणजे आपण एनर्जी बनवू नाही शकत आणि त्याला संपवू नाही शकत. त्याचंच एक छोटं मॉडेल मी हे रिप्रेझेंट करत आहे. तर माझ्या मॉडेलला वर्किंग करण्यासाठी मी बॅटरीचा उपयोग केला आहे. बॅटरीमध्ये आपल्याला माहितच आहे की केमिकल एनर्जी असते. ते केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि मोटर फिरते. त्या मोटर फिरल्यामुळे त्याच्यामध्ये केमिकल एनर्जी तयार होते. ती केमिकल एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि ते आपल्याला माहितच आहे सेल मध्ये केमिकल एनर्जी असते. केमिकल एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि मोटर फिरते. मोटर फिरल्यामुळे ते एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते आणि हीट एनर्जी मध्ये रूपांतर होते. यामुळे आपल्याला हे कळतं की लॉ ऑफ कन्झर्वेशन कशा प्रकारे वर्क करतो. तर मोटर मिळते आणि त्याच्यामध्ये तर मी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीवर एक मॉडेल बनवलं आहे. याच्यामध्ये मी बॅटरी यूज केली आहे. आपल्याला माहितीच आहे बॅटरीमध्ये केमिकल एनर्जी असते. ती केमिकल एनर्जी मोटरपर्यंत येईपर्यंत इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. इलेक्ट्रिक एनर्जीमुळे मशीन फिरते आणि तिच्यामध्ये मेकॅनिकल एनर्जी रूपांतर होते आणि त्या मेकॅनिकल एनर्जीपासून साऊंड एनर्जी आणि हीट एनर्जी रूपांतर होते. Forest use wood and wood is a clean and this is a clean paper. This is the magnetic preparators. Wood is a fully that's a liquid but then they is transfer wood इथून पेपर इथे कोल्ड वॉशिंग होते त्याची आणि इथून पेपर जंगलामधून दूध कट होता आणि त्याच्यापासून आपण पेपर बनवतो. म्हणून आपण पेपर सेल करायला पाहिजे. Good morning everyone, respected teacher and my dear friends. I am going to speaking about different types of motion. Rotation motion, the spinning of circular in the electric motion, the motion of a body oscillating, swinging back and front is called oscillatory motion. Circular motion, the motion of a long circular part is called circular motion. The motion of a particle or object along straight line. So good morning to all my teachers and friends. On the day of National Science Day, 28 February, I am presenting my project on food preservation methods in the science exhibition organized by our institute, Mahajan Coaching Classes. Food preservation म्हणजेच की अन्नपदार्थ जास्त काळ खराब न होता टिकून ठेवण्याची प्रक्रिया होय. फूड वाया जाऊ नये, फूड सुरक्षित राहावे आणि भविष्यासाठी साठवून ठेवता यावे यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्यांनाच म्हणतो. त्याच्यासाठी फूड प्रिझर्वेशन खूप आवश्यक असते. फूड प्रिझर्वेशनच्या अनेक पद्धती आहेत. त्यामधील काही पद्धतींची नावे व त्यांमधील काहींची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. फूड त्याचमधील पहिली मेथड म्हणजेच की ड्राईंग या मेथडमध्ये उन्हात वाढवणे, हवेत वाढवणे आणि डिहायड्रेटचा वापर करणे समाविष्ट असते. आणि दुसरी मेथड म्हणजे फ्रीजिंग. फ्रीजिंग ही एक लोकप्रिय मेथड आहे.
ज्यामध्ये फूड टेम्परेचर त्याच्या फूड फ्रीजिंग पॉईंटपेक्षा कमी ठेवणे इन्व्हॉल्व असते. आणि तिसरी मेथड म्हणजे म्हणजेच की पिकलिंग या मेथडमध्ये फूड विनेगर, सॉल्ट आणि स्पायसेसच्या मिक्सचरमधून बुडवून एक आम्लयुक्त वातावरण तयार केले जाते, ज्यामध्ये फूड खराब होत नाही आणि फूड चांगले व वर्षभरासाठी टिकवून ठेवता येते. चौथी मेथड म्हणजे सॉल्टिंग या मेथडमध्ये खारटपणामुळे अन्नातील ओलावा बाहेर पडतो आणि फूड टिकून राहते. आणि याशिवाय साखर वापरणे, कॅनिंग व बाटली बंद करणे या मेथडचा पण वापर केला जातो. थँक्यू. I am the founder of National Science Development Institute, representing our project of food safety and food safety. Two in the science activities organized by our institute classes. Two institutions according to the food and agriculture organization. A lot of food washed with happy year with many remind that आपण ते खाऊ शकतो ते तंतू घ्यावे. That is also important. The World Health Organization on sea many people all stick to due to unsafe food. हात धुवा, अन्न झाकून ठेवा आणि एक्सपायरी डेट तपासा. Let us on to food wastage and yes, to save food. Thank you. My dear friend, today I am going to explain my project on dengue and malaria. हे मॉस्किटो बोर्नचे डिजीज आहे, म्हणजे डासांमुळे होणारा आजार. हे आजार प्रामुख्याने साचलेल्या पाण्यामुळे पसरतात. डेंग्यू. फर्स्ट आय विल एक्सप्लेन डेंग्यू हे आजार एड्स मॉस्किटोमुळे होतात. हा डास डे टाईमचा होतो, म्हणजे दिवसाचा होतो. डेंग्यूचे सिम्पटम्स आहेत हाय फीवर, हाय टेस्ट, बॉडी पेन, आईस पेन. डेंग्यूसाठी स्पेसिफिक मेडिसिन नाही, पण वेळेवर ट्रीटमेंट घेतल्यास आजार बरा होतो. मलेरिया. नाव विल एक्सप्लेन द मलेरिया. मलेरिया हा फिमेल अल्पसरित मॉस्किटो होतो. हा डास नाईट टाईम म्हणजे रात्रीचा होतो. मलेरियाचे सिम्पटम आहेत फीवर विथ चीज, स्वेटिंग, वॉमिटिंग, division in process, then provide. Malaria mosquito net. Concession dengue and malaria है, danger है. Digestion is provide करता येतात. Beef is surround. Thank you everyone. Today we are going to explain on our project which is based upon natural clean environment and polluted environment. पहिली बाजू पर्यावरण खूप स्वच्छ आणि दुसऱ्या बाजूकडे दिसते की पर्यावरण आहे ते प्रदूषित पर्यावरण दिसते. पहिल्या याच्यामध्ये दिसते की आपल्याला एक फॅक्टरी दिसते, फॅक्टरीतून निघणारा धूर तो आकाशात पसरलेला आहे आणि इकडलं वातावरण ही धुकट दिसत आहे.
लावलेले दिसत आहे आणि काही मुलं झाडे लावत आहे. त्याच्यामुळे आपलं पर्यावरण सुरक्षित राहू शकतं आणि आपण कारखान्यातून निघणाऱ्या धुराच्या मुळे पर्यावरण प्रदूषित होते आणि झाडे तोडल्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सारखे इश्यू होतात. आणि आपल्याला ह्या प्रोजेक्टमधून एक शिकायला मिळते की आपल्याला झाडे कमी काटायला हवी आणि झाडे जास्त लावायला हवी. त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजनही मिळते आणि आपण पाणी हवा हे स्वच्छ ठेवले पाहिजे. विंड एनर्जीमुळे आपण एनर्जी नॅचरली बनवू शकतो आणि आपलं पर्यावरणात पण हानी होत नाही. Hello teacher and my dear friend. We are going to explain structure of atom. Atom हा मॅटरचा सर्वात लहान कण आहे. आपण पाहतो ते सर्व वस्तू हवा, पाणी, माती, माणूस सगळं ॲटम पासूनच बनलेलं आहे. What is an atom? Atom म्हणजे काय? Atom म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ an atom. ॲटम दिसायला खूप लहान असतो त्याची एक ठराविक रचना असते. ॲटमचे मुख्य 3 भाग असतात: प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. ॲटमच्या मिडल पार्ट्सला न्यूट्रॉन असे म्हणतात. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात. प्रोटॉनला पॉझिटिव्ह चार्ज असतो, न्यूट्रॉनला नो चार्ज असतो. मराठीमध्ये सांगितलं तर न्यूक्लियस हा ॲटमचा मध्यभाग आहे आणि तो खूप हेवी असतो. इलेक्ट्रॉन्स हे न्यूक्लियसच्या भोवती फिरतात. ते वेगवेगळ्या शेल किंवा ऑर्बिटमध्ये असतात. इलेक्ट्रॉन्सला निगेटिव्ह चार्ज असतो, ते खूप लाईट असतो. इलेक्ट्रॉन्स न्यूक्लियसच्या भोवती फिरतात आणि ते ॲटमला स्टॅबिलिटी देतात. Why structure of atom is important? Structure of atom मुळे आपल्या कळत इलेक्ट्रॉन कसे रेस्ट करतात, केमिकल बॉन्डिंग कशी, इलेक्ट्रिसिटी आणि एनर्जी कशी तयार होते. इन conclusion, atom is the best unit of the matter. It has a nucleus with proton and neutron and electron all around it. आणि structure of atom समजलं तर आणि structure of atom On the National Science Day on 28th February, I am presenting my project Rainwater Harvesting in the Science Exhibition organized by our Institute Mahajan Coaching Classes. रेनवॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी साठवणे व साठवलेल्या पाण्याचा योग्य वापर करणे. तेच पाणी आपण एका टाकीत साठवू शकतो. साधारण पावसाचे पाणी वाया जाते किंवा टंचाई मोठ्या प्रमाणात कमी करता येते. या पद्धतीत सर्वप्रथम पावसाचे पाणी घराच्या छतावर किंवा मोकळ्या जागेत पडते. ते पाणी त्यानंतर ते पाणी फिल्टरमधून जाते, ज्यामुळे माती डस्ट वेगळा होतो. स्वच्छ झालेलं पाणी टाकीत साठवले जाते. किंवा जमिनीत सोडले जाते, ज्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होते. ते साठवलेल्या पाण्याचा उपयोग आपण बागेत पाणी देण्यासाठी किंवा फुलं झाडांना घरकामासाठी तसेच योग्य शुद्धीकरण केल्यानंतर पिण्यासाठीही करता येतो. म्हणून रेनवॉटर हार्वेस्टिंगचे अनेक फायदे आहेत, ज्यामुळे पाणी वाचते, वेल व बोरवेलला पाणी मिळते, फ्लोड येण्याचे प्रमाण कमी होते व एन्व्हायरमेंटची सेफ्टी बनवून राहते. म्हणून प्रत्येक हाऊस, स्कूल व बिल्डिंग्सवरती रेनवॉटर हार्वेस्टिंग करणे इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला एकच संदेश देऊ शकते: सेव्ह वॉटर, सेव्ह लाईफ. ह्या संदेश सर्वांनी काढला. थँक्यू.